समर्पण गोशाळा बाबाजी पारोळ्या तालुक्यातील पारोळ्या शहरात आता लोकनियुक्त नगराध्यक्ष यांची निवड झाली. त्यांनी एक चांगला निर्णय घेतला. आपण त्याबद्दल काय सांगणार? ही समर्पण गोशाळा आहे, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव, तरवाडे या गावी. माझ्याकडे 700च्या आसपास किंवा जास्त गायी असतील आणि मी कुठेही समाजाकडून वर्गणी गोळा करत नाही किंवा सरकारचं मला मानधन पण गोशाळेला मिळत नाही. गायी मी माझ्या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून मला मिळालेल्या मानधनावर गोशाळा आणि माझे सहकारी भक्त आहेत त्यांच्या जीवावर चालवतो. परंतु यावर्षी वैरण नसल्यामुळे आमची परिस्थिती जास्त हालाकीची आहे. पण नवनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खूप महाराष्ट्रात हा पहिला निर्णय आहे की गोमाता वाचावी म्हणून हे आमच्या म्हणजे पारोळा तालुक्यामध्ये अंत्यविधीकरता गोशाळेची गौरी ते खरेदी करतात. हा विशेष निर्णय आणि त्यांनी घेतलेला आहे, म्हणून गोशाळेच्या वतीने त्यांचे खूप खूप धन्यवाद. असा जर निर्णय सर्वच नगरपालिकांनी नगराध्यक्षांनी जर घेतला तर गाय वाचायला खूप काही मोठा प्रयत्न करावा लागणार नाही आणि एवढे महाराष्ट्रात होणाऱ्या भांडणं, तंटे, मारामाऱ्या, कोर्ट कचऱ्या होणार नाहीत. गाईला फक्त थोडं सहकार्य पाहिजे, खूप काही गाडंवर नाही पाहिजे. तिला पोटभर वैरण मिळालं, पोटभर पाणी मिळालं, एवढं सहकार्य खूप होईल. काही शासनाने हे निर्णय घेतलेले वगैरे जे काही आहेत तर त्याच्यामध्ये ही खूप मोठी भर पडेल की गायीची बनवलेली शेणापासून गौरी जरी अंत्यविधीला घेतली तर त्याच्याने प्रदूषण टळतं, वृक्षतोड टळते, असे अनेक फायदे आहेत. त्या आत्म्याला चांगली गती मिळते. आपण आध्यात्मिक लोक आहोत, आपण वैदिक लोक आणि भारतीय लोक अध्यात्म मानणारे लोक आहोत की त्या आत्म्याला टायरा टुयरांमध्ये, मिठामध्ये रॉकेल टाकून एखादं कत्र जाळल्यापेक्षा आणि त्याला अपमानित करण्यापेक्षा पवित्र गोमातेच्या गौरीत जर जाळलं, त्यांचा विधी केला, त्याच्यामध्ये कापूर असतं, खोबरं असतं, काही चंदन असतं, आधी करून आमचे हे कार्यकर्ते लोक हे ते सर्व विधी मार्ग करतात. तर हे खूप मोठं दांडगं सहकार्य गोमातेला होईल. म्हणून पुन्हा सांगावं वाटतं की पारोळाकरांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी हे पवित्र उपक्रम अंत्यविधी करता गोमातेची गौरी घेतली. त्यांचे लाख लाख धन्यवाद. जय सियाराम, जय गोमाता, जय गोपाल.